पुराणातल्या बटूंनी 3 पावलांमध्ये आकाश, पाताळ आणि पृथ्वी व्यापल्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. गणपती बाप्पाने सुद्धा शंकर पार्वतीला प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवल्याचं सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण आपल्याकडे अशा मॅजिकल पॉवर्स थोडीच आहेत. मग काय करायचं? मॅप उघडायचा, डोळे मिटायचे आणि बोट ठेवायचं. ते बोट ज्या देशावरती असेल बॅग भरायची आणि त्या देशाच्या दिशेने निघायचं. कारण जगात बघण्यासारखं खूप काही आहे. आणि हेच सगळं अनुभवण्यासाठी कॉक्स अँड किंग्सनी सुरुवात केली आम्ही ट्रॅव्हलकर या पहिल्या मराठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल शोला. स्वप्न ते खास जिंकून आज चल रे गीत गात. सांग दिन रात साथी मन तू चल रे साथ साथ. स्वप्न ते खास जिंकून आज चल रे गीत गात. तू ये रे डगर डगर नदी बहादू, चिल्लर पिल्लर झोके घे रे. शहर शहर दौड़ता रे चिल्लड़ बिल्लड़, तू मी तू सारे हल्ला गुल्ला कर रे. आम्ही ट्रॅव्हल कर, आम्ही ट्रॅव्हल कर. जगामध्ये अशी एक सिटी आहे जिकडे इन्कम टॅक्स 0 आहे. जगातली ही सगळ्यात सेफेस्ट सिटी जिकडच्या गगनचुंबी इमारती आपल्याला थक्क करतात. सोन्यासाठी स्पेशल असलेली ही सिटी. इथे भारतीयांबरोबरच एकूणच मायग्रंट्सचं प्रमाण जरा जास्त आहे. जगातलं सगळ्यात मोठं 7 स्टार हॉटेल सुद्धा याच शहरात आपल्याला पाहायला मिळतं. उन्हाळ्यामध्ये इकडचं तापमान साधारण 60 डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळे जिकडे जिकडे माणसं जातात किंवा राहतात म्हणजे मॉल्स, घरं, अगदी बस स्टॉप सुद्धा एअर कंडिशन्ड आहेत. ATM मधनं आपण एरवी पैसे काढतो, पण तुम्ही ATM मधनं कधी सोनं काढलंय? ते सुद्धा फक्त याच शहरात पॉसिबल आहे. एव्हाना तुम्हाला कळलंच असेल की मी बोलतेय दुबईबद्दल. लक्झरियस एक्सपिरियन्ससाठी बेस्ट डेस्टिनेशन इज दुबई. याच दुबईमध्ये दडलंय एक जादुई विश्व. इकडच्या बीचेसबद्दल, शॉपिंग एक्सपिरियन्सबद्दल मी ऐकलं होतं. आता ते मी अनुभवणार आहे आणि तुम्हाला सुद्धा अनुभव देणार आहे. लहान मोठे सगळ्यांनाच धमाल करता येईल असं एक डेस्टिनेशन मला सापडलंय. स्वप्नाकडून सत्याकडे जाणाऱ्या या रूटचं नाव आहे अटलांटिस. हवं तेव्हा मिठीत घेता येईल असं निळशार पाणी, सगळ्या गोष्टी विसरायला लावेल असा पार्टीचा माहोल, जिभेचे चोचले पुरवायचे 1760 तरीके. 46 हेक्टर इतक्या विशाल जागेत वसलेल्या या विश्वात वॉटर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, बीच एक्सपिरियन्सेस, शॉपिंग या सगळ्याची अगदी रेलचेल आहे. म्हणजे हा अनुभव किती मेस्मरायझिंग असणार आहे याची कल्पना तुम्हाला इथला हा रॉयल पूल बघून आली असेलच. छोटा मुलगा असू देत, आई वडील असू देत, एकटे एन्जॉय करायला आलेले काही लोक असू देत किंवा फॅमिलीज असू देत, सगळ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं, आपापली परिकथा आणि आपापली फॅन्टसी इथे गवसतेच. हीच फॅन्टसी आपण पुरेपूर एक्सप्लोर करणार आहोत कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 3च्या आपल्या आजच्या भागात. माझा एखादा मित्र किंवा मैत्रीण जेव्हा खास मुंबई बघण्यासाठी म्हणून मुंबईत येतात तेव्हा मरीन ड्राईव्ह, नॅशनल पार्क, कयानी बेकरी याच्याच बरोबर मी त्यांना अशा काही हटके जागा सुद्धा दाखवते ज्या जगाला माहिती असलेल्या मुंबईपेक्षा थोड्या हटके असतात, वेगळ्या असतात. त्या जागांचा चार्म वेगळा असतो, त्यांची स्वतःची एक गोड गोष्ट असते. कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 3च्या प्रत्येक भागाची सुरुवात अशाच हटके ठिकाणी होणार आहे. आम्ही ट्रॅव्हलकर एक्सक्लुझिव्ह या सेगमेंटमध्ये कॉक्स अँड किंग्सनी अशी एक्झॉटिक डेस्टिनेशन्स शोधून ठेवली आहेत तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. Hello Priya, how are you? I'm good. This is your message from Cox and Kings. Cox and Kings. Yes, this is your message. Okay, exotic tea experience. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं दिस इज गोइंग टू बी आम्ही ट्रॅव्हलकर एक्सक्लुझिव्ह एक्सपिरियन्स. आय डोंट नो आता हे कसं असणार आहे, काय असणार आहे. आय एम क्युरियस अबाउट इट. सो यू आर गोइंग टू टेक मी देअर. Yes. सॉरी, योर नेम प्लीज. My name is Mahdi. महदी. Yes, ma'am. सो महदी मला तिकडे घेऊन जाणार आहे. लेट्स सी व्हॉट इट इज. Yeah, please, let's go. थँक यू. Enter to your suite, ma'am. एंट्री केल्या केल्या लक्षात आलं की हा एक्सपिरियन्स काहीच्या काय रॉयल असणार आहे.
सप्टेंबर 2008ला सुरू झालेली ही जागा तशी अत्यंत यंग आहे आणि जगातून कोणीही कुठूनही आलं तरी हर तऱ्हेच्या पर्यटकांना ऑफर करण्यासाठी इकडे खूप काही आहे. वाव, इट्स ब्युटिफुल. Yeah, it is. आम्ही ट्रॅव्हलकर एक्सक्लुझिव्ह साठी मला त्यातल्या 2 स्वीटचा अनुभव घेता आला. अंडर वॉटर स्वीट. इमॅजिन करा, तुम्ही अत्यंत कम्फर्टेबल, उठावसंही वाटणार नाही अशा बेडवर लोळत पडलात आणि पाण्याखालचं जग तुमच्या समोर हजर आहे. वाव, ह्याच्यापेक्षा भव्य, ग्रँड आणि एक्झॉटिक आयुष्यात काही असू शकत नाही. Mahdi, I think this is the bestest experience I have ever had. No, ma'am, your experience not start yet. Let me show you your real experience. It's not started yet? No, ma'am. तब्बल 65,000 समुद्री जीवांचं प्रदर्शन निळ्याशार पाण्यात अरेंज करून ठेवलेलं आहे फक्त या स्वीटसाठी. एखादी जागा किती रोमॅन्टिक असू शकते याचं उदाहरण होतं हे. उंची, शाही अदा या स्वीटच्या प्रत्येक भागातून दिसत राहते. So your real experience now is waiting for you upstairs, madam. Mahdi, I want to say thank you in Arabic. How do I say that? Yeah, it's shukran. Shukran. Yes, ma'am. Shukran, Mahdi. You're welcome. Nice to meet you. Please. इतक्या सुंदर जागी चहापानाचा अनुभव घेऊन मी निघाले ते अटलांटिस पामचे डायरेक्टर ऑफ सेल्स कीथ ट्रेव्हर ॲडम्स यांना भेटायला. कारण महदी म्हणाला तसं एक मोठा मेस्मरायझिंग एक्सपिरियन्स माझी तिथे वाट पाहत होता. I just want to know a lot more about these sweets because as I can see that they are exclusive. So I just want to know why exactly is this called the premium experience and premium sweets? Absolutely, and the 7 signature sweets that we have at Atlantis the Palm are some of the most luxurious in the whole of the Middle East. तब्बल 924 स्क्वेअर मीटर एवढ्या आकारात सामावलेल्या 3 बेडरूम्स, लाउंज एरिया, जकूझी, ऑफिस एरिया, डायनिंग एरिया पाहून आपल्याला एक चिमटा काढण्याचा मोह होतो. नक्की आपण स्वप्न पाहत नाही होत ना? रॉयल ब्रिज स्वीटचा कोपरा उत्कृष्ट एस्थेटिक सेन्सची ग्वाही देतो. छोट्या छोट्या गोष्टींचं डिटेलिंग अत्यंत परफेक्शननी इकडे केलेलं आपल्याला दिसतं. झुंबर, फर्निचर, गालिचे, माइंड ब्लोईंग. पण ह्या सगळ्याला उठाव येतो तो ह्या स्वीटला लाभलेल्या व्ह्यूजमुळे. घड्याळाचे काटे बंद पडावेत आणि आपण इथेच अडकून पडावं असेच आहेत हे सिग्नेचर स्वीट्स. शाहरुख खान, दीपिका पादुकोण, अजय देवगण, काजोल अशा आपल्या बॉलिवूडच्या ऍक्टर्सना भुरळ घातलेल्या या स्वीट्सची दारं आपल्यासाठी उघडी झाली फक्त आम्ही ट्रॅव्हलकरच्या एक्सक्लुझिव्ह सेगमेंटसाठी. आता या रॉयल स्वीटमध्ये ना मला असं मीच राणी असल्यासारखं वाटतंय आणि मला या फिलिंगमध्ये थोडा वेळ राहायचंय. त्यामुळे तुम्ही ब्रेक घ्या. ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत आपल्या 2 ट्रॅव्हलकर मित्रांना. टेक अ ब्रेक. आमची ही सगळी मजा बघून तुम्हालाही असं वाटलं असेल ना की ह्या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा? सोपं आहे, भाग घ्या. कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर घर बसल्या बना ट्रॅव्हलकर या कॉन्टेस्टमध्ये. आजचा प्रश्न आहे, कुठल्या अवॉर्ड विनिंग रेस्टॉरंटमध्ये महेश आणि संध्याने सिग्नेचर डिश बनवायचा अनुभव घेतला? ए. नसीमी, बी. नोबू, सी. ओर्सियानो, डी. सॅफ्रन. उत्तर देण्यासाठी टाईप करा ATS3 स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन ए, बी, सी किंवा डी आणि पाठवा 57575513 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाईटवर. हॅलो, हाय. महेश आणि संध्या, वेलकम टू कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 3. थँक्यू. महेश आणि संध्या यांची ओळख झाली ऑफिसमध्ये आणि सूर जुळल्यावर भाषा आणि संस्कृती वेगळी असताना सुद्धा त्यांनी आयुष्याचा प्रवास एकत्र करायचं ठरवलं. 16हून अधिक वर्षांच्या या वाटचालीत त्यांनी अनेक देश एकमेकांचा हात हातात घेऊन पाहिले.
मला माहितीये की तुम्ही पुण्याहून आला आहात आणि एवढी बेसिक माहिती मला आहे, तर ह्याच्या पलीकडे आय वॉन्ट टू नो यू मोर. आपण अटलांटिसला आज तुम्ही पहिल्यांदाच आलात. अटलांटिस आपण एक्सप्लोर करणार आहोत, अनुभवणार आहोत, बघणार आहोत. पण दुबई तुम्ही बघितलंय, सो दुबईचा अनुभव कसा होता? दुबई म्हटलं की मला एकच वर्ड आवडतो, भव्य आणि दिव्य असतात सगळ्या इथल्या गोष्टी. म्हणजे जगामधली सगळ्यात उंच इमारत घ्या किंवा जगामधलं एकमेव 7 स्टार हॉटेल म्हणा किंवा सो दुबई म्हणजे माझ्या दृष्टीने सगळं भव्य दिव्य असा एक्सपिरियन्स आहे. वी होप की आपला जर्नी खूप छान असेल. वी विल हॅव फन. Looking forward Yes, for we are that. looking forward. Yes. So let's go. अँबॅसेडर लगूनला गेल्या गेल्या आम्हाला कळलं की आपण या रिसॉर्ट पासून पाणी वेगळंच करू शकत नाही. कितीही ॲडजेक्टिव्ह लावली ना तरी या रिसॉर्टचं वर्णन करायला ती अपुरी पडते. असं वाटलं की 10 स्क्वेअर मीटर इतक्या प्रशस्त भागात रंगीबेरंगी माशांची परेड चालू आहे. ॲडव्हेंचरचं मला काही माहिती नाही, पण अटलांटिसमध्ये द लॉस्ट चेंबर एक्वेरियम आहे. हजारो वर्षांपूर्वी समुद्राने पोटात घातलेल्या अटलांटिसचे भग्नावशेष अशी याची थीम आहे. बघूया हे एक्वेरियम बघताना आपण सुद्धा हजारो वर्ष मागे जातो का. चला. समुद्राखालचं जग, तिथले जीव, या सगळ्यांबद्दल इथे माहिती दिली जाते. माणसाचा पहिल्यांदा समुद्री जीवांशी कसा संपर्क झाला इथपासून रंगीबेरंगी कॉरल्स, रीफ इकोसिस्टम, मून जेलीफिश, बिझी लॉबस्टर्स अशा खूप कधीही न ऐकलेल्या सी लाईफ बद्दल आपल्याला छान माहिती मिळते या चेंबर्स मधल्या सफरींमधून. या जगाचं पाणी आणि तिथला नजारा आमच्या अनुभवाला 4 चांद लावतच होता. पण तो अपेक्षेपेक्षा जास्त स्पेशल झाला जेव्हा आम्हाला कळलं की डॉल्फिनसह इंटरॅक्ट करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. खूप एक्साइटमेंटने आम्ही त्यांना भेटायला निघालो. आपल्याला आयुष्यात काही सगळेच अनुभव एकत्र घेता येत नाही, पण ऑब्व्हियसली जे आपण एक्सपिरियन्स करतो ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्याची आपण मजा पुरेपूर घ्यायला पाहिजे, जशी आपण आत्ताच्या शोमध्ये घेतली लॉस्ट चेंबर्स. तो पण तुमचा एक्सपिरियन्स इकडेच थांबणार नाही आहे, कारण कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकरमध्ये तुम्हाला अजून असे खूप छान स्पेशल एक्सपिरियन्सेस द्यायचे आहेत. आपण इकडे डॉल्फिन्सशी इंटरॅक्ट करणार आहोत आणि ऑब्व्हियसली आपल्याला इकडे मदत करायला आहे इवॅट्स, आणि आय वुड लाईक टू वेलकम हर. हाय इवॅट्स. Hi, how are you? Good. This is Priya and these are my 2 guests. Hello. And we would like to know what is the next procedure that we are going to do. So yeah, welcome to Dolphin Bay. My name is Yvette, and in a moment we're going to have go back into the orientation room. We're going to get changed. We're going to go into the water shortly afterwards. त्यांच्याशी कसं इंटरॅक्ट करावं, त्यांना काय आवडतं काय नाही आवडत, त्यांचे प्रकार, त्यांना कसं आयडेंटिफाय केलं जातं, या सगळ्याबद्दल आम्हाला आधी माहिती देण्यात आली. त्यामुळे डॉल्फिन्सना भेटण्याची उत्सुकता आणखीनच वाढली. या सगळ्या समुद्री जीवांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची खूप बारकाईने काळजी घेऊन मगच इंटरॅक्शनचे हे एक्सपिरियन्स आखले गेलेत. त्यांच्याबरोबर खेळताना, त्यांना डुंबताना पाहताना वेळ कसा गेला कळलंच नाही. डॉल्फिनने दिलेल्या क्यूट किसची आठवण सोबत घेऊन आम्ही पुढे निघालो ते थोडंसं ॲडव्हेंचर अनुभवायला. या रिसॉर्टची खासियत काय माहितीये? इथलं वॉटर पार्क मिडल ईस्ट मधलं नंबर 1 मानलं जातं. थ्रिल अनुभवायचा शॉर्टकट म्हणा ना. हे पाहिलं काय आहे? संध्या रेडी आहे की नाही आहे? अरे काय घाबरायचं एवढं. डॉल्फिन बेला आपण जाऊन आलो, आपण डॉल्फिन्स बरोबर खूप मजा केली, पण आपल्याला अजून काही थ्रिल मिळायला पाहिजे की नाही. लाईफ इज ऑल अबाउट एक्सपिरियन्सिंग गुड थिंग्स ना. सो संध्या 3 सेकंद आयुष्यात मजा करायला काही हरकत नाही आहे, राईट? जस्ट क्लोज युअर आईज, होल्ड युअर सेल्फ टाईट अँड जस्ट लेट इट गो. Have faith in you. Have faith in you. लीप ऑफ फेथ ह्यासारख्या राईडमध्ये बसून पोटात भला मोठा गोळा येतोच, पण एकदा का डोळे गच्च मिटून राईड सुरू केली की काय धमाल येते. हे वॉटर पार्क माझ्या दोन्ही मित्रांनी आणि ऑफकोर्स मी सुद्धा खूप एन्जॉय केलं. How was the fun? Terrific. काय आवडलं सगळ्यात जास्त? मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे लीप ऑफ फेथ. आय थिंक द नेम सेज इट ऑल. यू शुड हॅव फेथ इन यू अँड जस्ट गो. दिसताना आपल्याला फक्त ती जीप दिसते, त्याच्यानंतर जे होतं ते फारच टेरिबल आहे.
पण ॲज आय सेड आपल्याला सगळ्यांना चांगले अनुभव द्यायचे ना, सो लेट्स टीम इट अप. वापरणाऱ्यांसाठी पण आपण चांगला एक्सपिरियन्स दिलाय. आता दमलायत का? हो येस हो ना. जेवायचं आहे आता. भूक लागली. असं असतं ना की पाण्यात गेल्यानंतर आपल्याला खूप भूक लागते. तसं आमचं थोडंसं आता झालेलं आहे. मला खूप भूक लागलेली आहे आणि आपल्याला अजून फिरायचं बरंच आहे. सो फ्रेश होऊया, छान मस्त जेवूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. ओके. आमची ही सगळी मजा बघून तुम्हालाही असं वाटलं असेल ना की ह्या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा. सोपं आहे, भाग घ्या. कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर घर बसल्या बना ट्रॅव्हलकर या कॉन्टेस्टमध्ये. आजचा प्रश्न आहे, कुठल्या अवॉर्ड विनिंग रेस्टॉरंटमध्ये महेश आणि संध्याने सिग्नेचर डिश बनवायचा अनुभव घेतला? ए नसीमी, बी नोबू, सी ओसियानो, डी सॅफ्रन. उत्तर देण्यासाठी टाईप करा ATS3 स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन ए, बी, सी किंवा डी आणि पाठवा 57575513 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.cocksandkings.com या वेबसाईटवर. आत्ता आपण एका खूप प्रसिद्ध आणि अवॉर्ड विनिंग रेस्टॉरंटमध्ये आहोत, ज्याचं नाव आहे नसीमी. इथे आपण जेवणार तर आहोतच, इकडचं कुझिन आपण ट्राय करणार आहोत. पण द बेस्ट पार्ट इज की आपल्याला इकडचे शेफ भेटणार आहेत आणि ते तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग करायला शिकवणार आहेत. सो आय थिंक आपण वेळ न घालवता वी शुड जस्ट गो अँड मीट. संपूर्ण जगातून लोक अटलांटिसमध्ये येतात, त्यामुळे सगळ्यांच्या जिभेचे चोचले पुरवायचे न संपणारे ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत. ट्रेडिशनल अरेबिक ते एशियन क्युझिन पर्यंत अनेक पर्याय इथल्या 23 रेस्टॉरंट्समध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. त्यातलंच एक होतं नसीमी. आपण नसीमी रेस्टॉरंटच्या किचनमध्ये आहोत आणि आपल्या बरोबर आहेत शेफ फ्रँकी. ही इज फ्रॉम मुंबई. आमचे मुंबई. अँड ते आपल्याला शिकवणार आहेत आजची एक स्पेशल डिश काय करायची आहे. वेलकम टू द शो. Thank you very much. And what are you going to teach us? It's a very signature dish for Nasimi. Yeah. Basically ये है, इसको बोलते हैं spiced eggplant with feta cheese rolls, and it's going with sautéed spinach and seared artichokes, please. Yeah, and pepper tomato sauce. आम्ही ट्रॅव्हलकरचं पहिल्या सीझन पासूनचं ट्रेडिशनच आहे की प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणच्या चवी अनुभवायच्या आणि एक्झॅक्टली हेच ट्रेडिशन आम्ही 3ऱ्या सीझन मध्ये सुद्धा कंटिन्यू केलं. मला वाटतं आपल्या घरापासून वेगळ्या देशात जाऊन आपल्या चवीच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणं आणि नुसतं तेवढंच नव्हे तर दुसऱ्या तऱ्हेच्या रेसिपीज एक्सपर्ट व्यक्तीकडून एखाद्या लॅविश रेस्टॉरंटमध्ये शिकणं आणि चाखणं ह्या कायम लक्षात ठेवाव्या अशा आठवणी आहेत. I'm not too fond of eggplant and feta cheese, पण तरी मला हे आवडलं. थँक्यू. थँक्स टू शेफ ॲक्च्युली. नसीमीची सिग्नेचर डिश शिकून आम्ही पुढे निघालो ते अटलांटिसचा शॉपिंग एक्सपिरियन्स एन्जॉय करायला. जगापासून थोडंसं लांब या गोंगाटापासून थोडंसं लांब जायचं असेल तर अशा अनेक मोहात पडणाऱ्या मयसभा आपल्याला अटलांटिसमध्ये पाहायला मिळतात. 39 पेक्षा जास्त कॅफेज, स्पा, रेस्टॉरंट्स इकडे आपल्याला पाहायला मिळतात. एक खूप सरप्राइझिंग गोष्ट मला अशी वाटली की हे वाळवंट आहे, पण तरी सुद्धा इथे त्यांनी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज खूप केले आणि इतकं भव्य त्यांनी हे बांधलं की इट्स मेस्मरायझिंग. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला असं एक ह्यूज, त्याच्या ह्यूजनेसचा एक खूप ग्रँड फील येतो. तुम्ही असं काही मनात एक इमेज घेऊन आला होतात का की असं होईल तसं होईल? मी असं म्हणेन की हा पूर्ण जो अनुभव होता तो कल्पनेच्या पलीकडचा होता. कारण मी कधीच कल्पना केली नव्हती की मी डॉल्फिनच्या एवढ्या जवळ जाईल आणि त्याच्याबरोबर खेळू, डॉल्फिन किस जाईल, त्याच्यानंतर वॉटर राईड्स इतक्या सुंदर आणि कुठेही न अनुभवलेला असा अनुभव घेतला मी. आणि ॲज यू मेन्शन हॉटेलसुद्धा एवढं ग्रँड आहे आणि इतकं भव्य आणि दिव्य आणि सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्यांनी अप्रतिम. मी आता तुमच्या बरोबर एक गेम खेळणार आहे. म्हणजे खरं तर तुम्हाला खूप सारी गिफ्ट्स मिळणार आहेत, पण
त्याच्या आधी विल हॅव टू प्ले आणि यू हॅव टू विन. Okay. सो मी तुम्हाला एक कागद देईन, त्याच्यावरती काही चित्र आहेत. त्या चित्रांमध्ये तो शब्द किंवा ती जागा किंवा जे गेस करायचं आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे आणि तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं आहे की ते काय आहे. टेल मी व्हॉट इज द वर्ड. झालं का? झालं. बघू. येस, राईट, व्हेरी गुड. ये, थँक्यू. आय एम ग्लॅड माझे टीचर आणि इंजिनियर मित्र हुशार आहेत आणि त्यांनी हे पझल सॉल्व्ह केलेलं आहे. सो मी तुम्हाला असं सॅड जाऊ नाही देणार, सिन्स तुम्ही परीक्षा पास केलेली आहेत. तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. Oh, wow. यू विल गेट लॉट्स ऑफ गिफ्ट्स टुडे. थँक्यू. स्टार्टिंग विथ कॉक्सन किंग्स आम्ही ट्रॅव्हल Cool. This is for you, Sandhya. This is for you. Thanks a lot. This is a memory of Atlantis आणि कॉक्सन किंग्स आम्ही ट्रॅव्हल कर सीझन 3. सो पहिल्या सीझनपासून आमचं एक ट्रेडिशन आहे जे आम्ही नेहमी म्हणतो. ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचं पोस्ट कार्ड आम्ही तुम्हाला देऊ आणि त्या पोस्ट कार्डवरती तुम्ही तुमच्या आठवणी किंवा तुम्हाला काय वाटलं ते मला लिहून द्या. Okay. आणि दिस विल ऑलवेज बी विथ मी. पेन Yes. तुमच्याकडे. उन्हाची ऐकून होती कल्पना, पण इथल्या वॉटर पार्कनं केलं सरप्राईज. जितकी सुंदर होती संध्याकाळ तितकाच अमेझिंग होता सनराईज. विसरणार नाही आम्ही कधीच इथल्या राईड्स. आम्ही ट्रॅव्हलकरमुळं आलं आमच्या चेहऱ्यावरती स्माईल. या 3 दिवसांमध्ये आम्ही दोघांनी कल्पनाही केली नसेल असा अनुभव घेतला. थँक्यू महेश आणि थँक्यू सो मच संध्या. मी कुठेतरी वाचलं होतं, वॉन्ट टू क्रिएट मेमरीज ऑल ओव्हर द वर्ल्ड. ते वाचल्यानंतर असं वाटलं की एक्झॅक्टली हेच तर करायचं आहे. म्हणजे आपल्या देशाबरोबरच युरोप आणि साऊथ ईस्ट एशियामधल्या देशांमध्ये सुद्धा प्रवास वेड्या लोकांसाठी आठवणी बनवायच्या. हाच तर उद्देश आहे कॉक्सन किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 3चा. आजच्या आपल्या ट्रॅव्हलकरांनी दुबईमध्ये पाण्याची नशा अनुभवली. उद्या कदाचित बर्फ असेल किंवा परवा कदाचित पांढरी वाळू असेल. हू नोज. या हू नोजची पण एक गंमत आहे ना, म्हणजे आपल्याला माहितीच नाही उद्या काय होणार आहे, आपल्याला कोण भेटणार आहे. ह्याच्यामुळे प्रवास जास्त इंटरेस्टिंग होतो. आज आपल्या ट्रॅव्हलकर मित्रांबरोबर आपण दुबईमधली ही इंटरनॅशनल हॅपनिंग प्लेस एक्सप्लोअर केली, मज्जा केली. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत वेगळ्या जागी. कुठे ते तुम्ही पुढच्या भागात पहा. सो पुन्हा भेटूया सिक्रेट सरप्राइजेस आणि हॅपीनेसने भरलेल्या कॉक्सन किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 3च्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.